नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि एका ताईंची कमेंट होती मी जेवणामध्ये जो मसाले भात दाखवला होता त्याची रेसिपी शेअर करा म्हणून. तर त्याचीच रेसिपी आज तुमच्याबरोबर एकदम पटकन शेअर करते. इथे कुकरमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच एक मोठा कांदा बारीक चिरून तो सुद्धा व्यवस्थित परतवून घेतला आहे. त्याच्यानंतर मसाला जो आहे तो घरगुती मसाला वापरलेला आहे आणि त्याच्यामध्येच आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून छान परतवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या घ्यायच्या आहेत. मी इथे गाजर, मटार, वांगं आणि बटाटा या भाज्या वापरलेल्या आहेत. फरसबी किंवा फ्लॉवरसुद्धा आपण घालू शकतो. हाय फ्लेमवरतीच ह्या भाज्या आपण 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे आणि अतिशय सोपी पद्धत आहे आणि खूप काही तामझाम करावा लागत नाही ह्या भातासाठी. त्याच्यानंतर जे तांदूळ आहेत ते मी अगोदर धुवून ठेवले नव्हते. आत्ताच इन्स्टंट मी धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळ जो आहे तो बासमती नसून आपण जो घरामध्ये रेग्युलर खाण्यासाठी जो तांदूळ वापरतो की नाही, तोच तांदूळ मी इथे वापरलेला आहे मसाला भातासाठी. ह्याचासुद्धा मसाले भात अतिशय सुंदर होतो. पण मी मसाले भात करताना हेच तांदूळ वापरते, त्याच्यामुळे मी तुम्हाला त्याच पद्धतीने दाखवलेला आहे. आणि हा जो मसाले भात आहे ह्याच्यामध्ये खूप सारे मसाले मी वापरलेले नाहीत. फक्त एकच जो मालवणी मसाला आहे तो घालून मी मसाले भात बनवून दाखवलेला आहे. तर अतिशय सोपी पद्धत आहे आणि पटकन बनणारी सुद्धा पद्धत आहे. त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण तुम्हाला एकदा सांगते मी. तर पाणी जे आहे की नाही मी 1 ग्लास तांदूळ घेतलेले होते. त्याच्यासाठी मी त्याच्या दुप्पट पाणी म्हणजेच 2 ग्लास पाणी आणि त्याच्यावरती आणखीन थोडंसं पाणी म्हणजे एका ग्लास तांदळासाठी 2.25 ग्लास पाणी एवढं मी पाणी वापरलेलं आहे. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. एवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित जो मसाले भात आहे तो पूर्णपणे शिजतो. 80% 90% वगैरे काही नाही. भाज्या पण खूप छान शिजतात आणि अगदी मुलंसुद्धा खाऊ शकतील की नाही असा मोकळा असा मसाले भात होतो. तर ह्याला पण हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या काढून मी घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते खूप छान आणि कसा मोकळा एकदम हा मसाले भात होतो तो. चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. खूप काही मसाले जरी वापरले नाहीत तरीही खूप सुंदर लागतो. तर हे बघा. पूर्ण मऊसूत असा तांदूळ एक-एक दाणा ह्याचा शिजून निघालेला असतो. बरं हा जो कुकर आहे तो स्टीलचा आहे. पण तो 3 लेयरवाला जो येतो की नाही तर तो कुकर आहे. त्याच्यामुळे ह्याच्या तळाला अजिबात कोणताही डायरेक्ट राईस आपण बनवला तरी तो चिटकत नाही. तर त्याच्यानंतर त्याच्यावरती की नाही तूप टाकून खूप छान असं मस्त फ्लेवर येतो तुपाचा. तर अशी होती आजची रेसिपी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.